श्री क्षेत्र सातमाने डाळिंब पंढरी नगरी म्हणून ओळखले जाणारे सातमाने गावात फिरत्या नारळाचा कार्यक्रम। मालेगाव तालुक्यातील डाळिंबसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे सातमाने गावात फिरत्या नारळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्व सातमाने ग्रामस्थांनी सुंदर असे नियोजन करून संपूर्ण वारकरी संप्रदायाची मंडळी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार येथून भाविक भक्त कार्यक्रमाला उपस्थित होते। राजकीय क्षेत्रातून, सामाजिक क्षेत्रातून, शैक्षणिक क्षेत्रातून मान्यवर उपस्थित होते। आलेल्या अतिथींना महाप्रसादाचे सुंदर असे नियोजन केले होते। 40-50 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दुपारी सुंदर असे रिंगणाचा कार्यक्रम होता। गावामधून भव्य असे मिरवणूक काढण्यात आली। कृष्णा माऊली जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला फिरत्या नारळाचा कार्यक्रम। आता हा कार्यक्रम अक्काच्या मार्गदर्शनातून चालू असतो। फिरत्या नारळाचा 56वा कार्यक्रम हा सातमाने गावात झालेला आहे। सातमाने गावाने सुंदर असे नियोजन केल्यामुळे परिसरात सातमाने ग्रामस्थांचे कौतुक होत आहे। क्राईम डायरी न्यूज साठी डॉक्टर तुकाराम निंबा गवळी, सहसंपादक, लखमापूर। बाईट द्यायची, देता का? बाईट देता? सांगा, बोला मग. अक्कांना म्हणा, बोला. नाही नाही
अधिकारी महानमनीय गुरुवर्य कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या तपबलातून निर्मिला गेलेला हा फिरत्या नारळाचा कार्यक्रम गेल्या 55 वर्षापासून अतिशय आनंदात चालू आहे. श्रद्धास्थान सौ यशोदाजी अक्का श्री क्षेत्र जायखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात डाळिंब नगरी म्हणून प्रसिद्ध असणारं सातमाने गाव या गावामध्ये हा सोहळा यावर्षी संपन्न होत आहे. सकाळी 12 वाजेपासून शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण गावामध्ये ही शोभायात्रा फिरल्यानंतर या ठिकाणी आता गोल रिंगणाच्या माध्यमातून पूजनीय सद्गुरू कृष्णाजी माऊलींना मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर वारकरी हरिपाठ होईल. सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत आलेल्या सर्व समाजाला सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाची व्यवस्था आहे. जवळजवळ 50,000 लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था या गावाने केलेली आहे आणि सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळामध्ये महाराष्ट्रभूषण आदरणीय हरिभक्त परायण आसाराम महाराज बडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या वर्षाहून पुढच्या वर्षाचा जो फिरत्या नारळाचा कार्यक्रम आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात पिंगळवाडे या गावामध्ये जाणार आहे. प्रत्येक वर्षी असे 2 सोहळे कृष्णाजी माऊलींच्या प्रतिष्ठानावरती संपन्न होतात. एक नाशिक जिल्ह्यामध्ये आणि दुसरा पुणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो. रामकृष्ण हरी. मी नंदलाल महाराज सोनवणे माऊलींचा शिष्य आहे. गाव तुमचे गाव गाव माझं मड आहे. मी माऊलींचा लहानपणापासून अनुयायी आहे आणि म्हणून या सोहळ्यासाठी आम्ही अगदी कालपासनं या गावामध्ये आलेलो आहोत. सगळं नियोजन करून पूर्ण गावामध्ये शोभायात्रा आता झालेली आहे. याच्यानंतर गोल रिंगण होईल आणि पुढे मग हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. अगदी सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत 50,000 लोकांचं भोजनाचं महाप्रसादाचं नियोजन या गावाने केलेलं आहे. या गावाला कृष्णाई प्रतिष्ठानाच्या वतीने आणि आदरणीय यशोदा अक्कांच्या वतीने मी धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. काही बोलायचे काही नाही, महाराज बोलले तेच आता. ठीक हरी